एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मंत्री भरत गोगावले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेले आहेत। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अद्यापही निर्णय नसल्यानं दोन्ही नेत्यांच्या भेटीत ही चर्चा झाली असल्याची माहिती समोर येतेय। विधान परिषद निवडणुकीत रायगडची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर पालकमंत्री पद शिवसेनेला मिळणार असल्याची चर्चा होते। आज उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यात पालकमंत्री पदाबाबतही भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय भरत गोगावले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेले आहेत। नक्कीच तेजल, कारण गेल्या काही दिवसापासून सातत्याने ज्या चर्चा सुरू आहेत, रायगडचं पालकमंत्रीपद नेमकं कोणाला भेटणार। विधान परिषदेची निवडणूक झाली। या विधान परिषदेच्या निवडणुकीत रायगडची जागा आहे ती राष्ट्रवादीने गेली आणि त्यानंतर ही जागा जी आहे ती शिवसेनेला मिळेल अशा प्रकारच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे। जरी अधिकृतरित्या हे जाहीर केलं नसलं तरी ते पालकमंत्रीपद भरत गोगावले म्हणजे शिवसेना यांना मिळेल अशा प्रकारचं सध्या राजकीय वर्तुळात याबाबतची सर्व मान्यता आहे। मात्र अजूनही जर आपण पाहिलं तर ते पद किंवा रायगडचं पालकमंत्रीपद दिलं गेलेलं नाहीये आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीलाही जाणार आहेत आणि त्यामुळे आज या सगळ्याबाबत जो आहे तो फायनल निर्णय दिल्लीतही होऊ शकतो किंवा याबाबतची सगळ्या चर्चेची जी काही आतापर्यंत इत्थंभूत माहिती ती देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीतील सर्व जे ज्येष्ठ नेते त्यांच्या कानावर टाकू शकतात। त्यामुळे लवकरात लवकर पालकमंत्री पदाचा जो राज्यभरातला गेल्या 2 वर्षापासूनचा तीळ आहे तो फुटण्याची शक्यता आहे। मात्र सध्या जी सगळ्यात महत्वाची घटना आहे ती भरत गोगावले नंदनवन या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्र्यांच्या पोहोचलेले आणि तिथे या सगळ्याबाबत गेल्या अर्ध्या तासापासून चर्चा सुरू आहे। दुपारनंतर ते दिल्लीला जायला निघणार आहेत आणि त्यामुळे याबाबत आज किंवा उद्यापर्यंत निर्णय होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। निश्चितच धन्यवाद उमेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।